मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 यामधील 15वा पाठ संदेश वहन व प्रसार माध्यमे हा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या शीर्षकामध्येच 2 शब्द आलेले आहेत. पहिला शब्द आहे संदेश वहन. संदेश म्हणजे एखादी माहिती जी दुसऱ्याला द्यायची असते त्याला म्हणायचं संदेश. आणि वहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे त्याला म्हणायचं वहन. संदेश वहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती घेऊन जाणे. व प्रसार माध्यमे, प्रसार म्हणजे जो संदेश पाठवलेला आहे तो पसरवण्याचं काम जे करतात त्याला म्हणायचं प्रसार माध्यमे. बघा, 2 शब्द आहेत, संदेश वहन व प्रसार माध्यमे. दोन्ही शब्दांचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. आता पाठाला सुरुवात करूया. सांगा पाहू, आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतो, ते कोठून येतात? बघा, आपण आपल्या घरी जो दूरदर्शन संच असतो, इथे चित्रही दिलेलं आहे बघा. हा दूरदर्शन संच आहे. आता यापेक्षा फ्लॅट असे टीव्ही निघालेले आहेत. दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन सेट, अगदी भिंतीला चिकटून राहतील अशा प्रकारचे टीव्ही आता आपण घरामध्ये वापरतो. पूर्वीच्या काळी असे मोठे टीव्ही असायचे, त्याचं हे चित्र आहे. आणि वेगवेगळ्या वाहिन्यांवर, वाहिन्या त्याला इंग्रजीमध्ये आपण चॅनल असं म्हणतो. वेगवेगळ्या चॅनलवरती काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची माहिती. काही चॅनल बातम्यांचे असतात, काही चॅनल चित्रपटांचे असतात, काही चॅनलवरती नुसती गाणीच असतात, काही चॅनलवरती नुसती माहितीच दिलेली असते. बघा, अशा प्रकारचे वेगवेगळे चॅनल आपल्याला दूरदर्शन संचावरती पाहायला मिळतात. हे कार्यक्रम आपण पाहत असतो. गाण्याचे पाहतो, बातम्या पाहतो, मुलाखती पाहतो. एखाद्या ठिकाणी वेगळं काय घडतंय त्याचं चित्रीकरण पाहतो. एखादं शिबिर चालू असेल, आरोग्य शिबिर असेल, त्याची माहिती पाहतो. मग हे सगळं आपल्याला दिसतंय, ते नेमकं येतात कुठून? ती घटना घडत असते एके ठिकाणी आणि पाहत असतो आपण आपल्या घरामध्ये. मग ते येतं कुठून? त्याचप्रमाणे आपण मोबाईलवरून इतरांशी आपण मोबाईलवरून बोलतो. आपले संभाषण म्हणजे आपण जे बोलतोय ते दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईलवरून कसे होत असेल? साधा प्रश्न आहे. आपण मोबाईलवर बोलत असतो, एक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीला बोलत असते आणि मग हे संभाषण दोघे एकमेकांच्या जवळ नाहीत. मग हे कसं होत असेल? तर आपण पहिल्या पाठामध्ये परिसर अभ्यासाच्या अवकाश प्रक्षेपण नावाचा भाग पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम उपग्रह म्हणजे काय हे सुद्धा पाहिले. आपल्याला एक माहिती आहे की आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वी हा काय आहे? ग्रह आहे. पृथ्वी काय आहे? ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत? सूर्य हा काय आहे? तारा आहे. सूर्य काय आहे? तारा. आणि सूर्याभोवती सर्वात पहिला जो ग्रह येतो तो आहे बुध. त्यानंतर येतो शुक्र, त्यानंतर येतो पृथ्वी, त्यानंतर येतो मंगळ,
त्यानंतर येतो गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून नावाचा एक ग्रह. असे एकूण 8 ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. आणि या 8 ग्रहामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा जो ग्रह आहे त्याला निळा ग्रह म्हटलं जातं, तो म्हणजे आपली पृथ्वी. आणि पृथ्वीच्या भोवती फिरणारा एक उपग्रह आहे, त्याला आपण म्हणतो चंद्र. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो. पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. आणि पृथ्वीच्या भोवती फिरतोय चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. आणि मग मानवाने स्वतःच्या सोयीसाठी काही खगोलीय वस्तू अवकाशात सोडलेल्या आहेत, त्यांना म्हणायचं कृत्रिम उपग्रह. कृत्रिम उपग्रह हे कुणी सोडलेले आहेत? मानवानं सोडलेले आहेत. ते निसर्गात तयार झालेत का? नाही झाले. तर हे जे कृत्रिम उपग्रह आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. आधुनिक पद्धतीनं करायच्या संदेशवहनासाठी, म्हणजे आता आपण एकमेकांना निरोप पोहोचवतो, माहिती देतो, हे सगळी माहिती जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो, जे मानवानं आकाशामध्ये सोडलेले आहेत. कृत्रिम उपग्रह संदेशवहनासाठी उपयोगी आहेत. आणि मग त्यामुळं काय होतं, हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. उदाहरणार्थ, जगातील कोणत्याही भागात, जगातल्या कुठल्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, थेट म्हणजे लाईव्ह. बघा, इंग्रजी शब्द आपण आता जास्त वापरतो. एखादी गोष्ट लाईव्ह पहा. मॅच क्रिकेटची असते बघा, क्रिकेटची मॅच आपण काय बघतो? लाईव्ह पाहतो. ऑस्ट्रेलियामध्ये मॅच खेळली जाते, आफ्रिकेमध्ये खेळली जाते, आणि आपण भारतात बसून ती बघत असतो. ती म्हणजे लाईव्ह, थेट प्रक्षेपण. तिथं ती गोष्ट घडते, आपण इथं बघत असतो. ते थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो. याचं कारण कृत्रिम उपग्रह. जसे फुटबॉल, क्रिकेटचे सामने. मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो. मोबाईलवरून आपण बघा व्हिडिओ कॉल करतो आणि परदेशातील व्यक्तीशी आपण थेट बोलू शकतो. त्याचप्रमाणे राष्ट्रपती, पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळी भाषण किंवा संदेश देऊ शकतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे एकाच वेळी आपल्या देशाला संबोधित करू शकतात. रेडिओवरून, टी व्हीवरून आपण ते पाहत असतो. बघा, इथं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. कशाचं चित्र आहे? तर हे चित्र आहे अग्निबाणाचं. हे चित्र आहे अग्निबाणाचं. आणि या अग्निबाणातून काय केलं आहे? कृत्रिम उपग्रह सोडला जातोय बघा. कृत्रिम उपग्रह कसा सोडला जातो त्याचं हे चित्र आहे. त्याला म्हणायचं प्रक्षेपण. प्रक्षेपण म्हणजे पाठवणे. अवकाश प्रक्षेपण. अवकाशात पाठवलं जातं. कुणाला? तयार केलेला कृत्रिम उपग्रह. मग आपल्याला तो कृत्रिम उपग्रह आपल्याला पाहिजे असं काम करतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. इथं बघा, हा अग्निबाणाच्या साह्यानं प्रक्षेपण करून कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला जातो. हा कृत्रिम उपग्रह आहे बघा, आणि तो आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे. भारतामध्ये संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. भारतात संदेशवहन करायचं आहे तर त्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरले जातात. आणि त्यासाठी जी उपग्रह प्रणाली आहे तिला नाव दिलेलं आहे इनसॅट. लक्षात ठेवायचं. इन म्हणजे इंडियन, SAT सॅटेलाइट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. आय म्हणजे इंडियन, एन म्हणजे नॅशनल, SAT सॅटेलाइट, त्याला म्हटलं जातं इनसॅट. लक्षात ठेवायचं. इनसॅट भारताची उपग्रह प्रणाली कुठली आहे? इनसॅट.
आय म्हणजे इंडियन, एन म्हणजे नॅशनल, SAT सॅटेलाइट. भारताची संदेशवहनासाठीची उपग्रह प्रणाली कुठली? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे इनसॅट. आता एक चित्र आपल्याला दिलेलं आहे बघा. या चित्रामध्ये जर तुम्ही या चेहऱ्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काही भावना या चेहऱ्यावरती दिसतील. कोणत्या भावना दिसत आहेत? ही मुलगी काय आहे? आनंदी आहे, म्हणजे आनंद ही भावना दिसते. दुसऱ्या चित्रामध्ये चिडलेले, रागावलेले, चिडण्याची भावना दिसते, रागावण्याची दिसते. तिसऱ्या चित्रामध्ये ती दुःखी आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये भीतीची भावना दिसते बघा. या चेहऱ्यावरून आपल्याला फक्त चित्र बघितलं की तिच्या मनामध्ये काय चाललंय हे चित्रावरून भावना समजलेली आहे. तसं आपण चेहऱ्यावरील हावभाव किंवा इतर हावभाव, चेहऱ्यावरचे किंवा इतर हावभावावरून आपल्यापर्यंत संदेश पोहोचतो. चित्र बघूनच आपल्याला संदेश पोहोचलाय, मेसेज पोहोचलाय. मग संदेशवहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. लक्षात ठेवा व्याख्या. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. लक्षात ठेवा. माहितीचे प्रसारण हा देखील संदेशवहनाचाच भाग आहे. माहितीचा उपयोग कशासाठी होतो? तर ज्ञान निर्मितीसाठी होतो. माहितीचा उपयोग, आपण आपल्याकडे माहिती साठवतो आणि त्याचा उपयोग कशासाठी? तर आपल्याला ज्ञान निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. आता इथे एक चित्र छान दिलंय बघा. या चित्रामध्ये काय दिसतंय बघा जरा. सुरुवात इथून करूया. इथं एक चित्रीकरण चाललेलं आहे. ही वार्ताहर असणारी मुलगी आहे आणि ती काय करते? माहिती देते. बातमी देते, काहीतरी सांगते ती, आणि तिचं चित्रीकरण केलं जाते. ते चित्रीकरण कुठं पाठवलं जाते? TV चॅनलला पाठवलं जाते. बघा, उपग्रहाकडे माहिती जाते कशी हे आता आपण पाहतोय. मग हे चित्रीकरण कुणाकडे गेलं? TV चॅनलकडे गेलं. TV चॅनल काय करतोय? तर वेगवेगळी साधनं वापरून जी माहिती आली, जो संदेश आलाय, तो संदेश इथं उपग्रहाकडे पोहोचवतोय. आणि मग उपग्रहाकडनं माहिती पुन्हा पाठवली जाते कुठं? तर प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे TV संच आहेत, दूरदर्शन संच आहेत. त्या प्रत्येक संचावरती ही माहिती दिसते. आता बघा, वार्ताहर कुठं आहे? इथं आहे. त्याची माहिती TV चॅनलकडे जाते. TV चॅनल काय करतोय? ते पाठवतोय, इनसॅट प्रणालीवर पाठवतोय. इनसॅट उपग्रह काय करतायत? ते आपल्याला दूरदर्शन संचावर पाठवतायत. आणखी इथं बघा, हे जे चित्र दिसतंय, हल्ली आपण या साधनाचा वापर खूप कमी करतो, पण पूर्वीच्या काळी खूप महत्त्वाचं साधन होतं. त्याचं नाव आहे रेडिओ. आणि या रेडिओचा वापर हा पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात केले गेलेला आहे. फक्त ऐकून, म्हणजे जे काही संदेश येत आहेत ते ऐकले जातात. दिसायला याच्यामध्ये सोय नाही दिसण्याची. फक्त ऐकून आपल्याला रेडिओवरून माहिती मिळते. आणखी एक माहिती मिळण्याचं साधन आहे बघा. हा मुलगा वाचतो आहे. काय वाचतोय? तर वर्तमानपत्र. काय वाचतोय? वर्तमानपत्र वाचतो आहे. इथं आपल्याला दिसतंय तो काय करतोय? वर्तमानपत्र वाचतोय. लक्षात ठेवायचंय बघा, वर्तमानपत्र जे आहे ते वर्तमानपत्र हा मुलगा वाचतो आहे. आता या चित्रामध्ये आपण सोबतच्या पृष्ठावरील चित्राचे निरीक्षण करा आणि तुम्हाला आता दिसेल. काय दिसेल? तर वेगवेगळी साधनं वापरलेली आहेत. कोणकोणती साधनं वापरलेत हे आपल्याला इथं दिसतंय. आणि वेगवेगळी प्रसारमाध्यमं देखील वापरलेली आहेत. ही जी प्रसारमाध्यमं आहेत ती कोणकोणती आहेत ते आपल्याला इथं चित्रामध्ये दिसायचं, म्हणजे लिहायचं आहे. आता प्रसारमाध्यमाचे
चांगले परिणाम कोणते हे आपण बघूया. प्रसारमाध्यमामुळे होतं काय, तर आपल्याला प्रसारमाध्यमामुळं आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीशी सहज संपर्क साधता येतो. प्रसारमाध्यमामुळं काय होतं, आपल्यापासून ज्या व्यक्ती दूर आहेत त्यांच्याशी सहजपणे संपर्क साधता येतो, अगदी सहजपणे संपर्क साधता येतो. त्याचप्रमाणे माहिती जर मिळवायची असेल तर माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम याच्यामध्ये बचत होते. माहिती देण्यासाठी जो वेळ लागतो, एखादी माहिती सांगायची आहे त्याच्यासाठी जो वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये बचत होते. पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते. पर्यावरणाविषयी संवेदनशीलता वाढू शकते. त्याचप्रमाणे स्वच्छतेची माहिती मिळते. हा प्रसारमाध्यमाचा फायदा आहे. वादळे, सुनामी, पूर यासारखी जी काय घटना घडतात त्या घटनांमध्ये त्या प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते. लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते. ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना लोकांसाठी वापरल्या जाणाऱ्या त्या यशस्वी करण्यामध्ये मदत होते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याबाबतची जाणीव जागृती होते. त्यामुळे जीवनपद्धतीत सुधारणा होते. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमामुळे व्यापार, उद्योगधंदे यामध्ये वाढ होते. बघा, व्यापार आणि उद्योगधंदे याच्यामध्ये सुद्धा वाढ होते. आता प्रसारमाध्यमाचे हे चांगले परिणाम आपण पाहिले. आता काही हानिकारक परिणाम आहेत. काय होतं प्रसारमाध्यमामुळं, आपण दूरदर्शन संच वापरतो, संगणक वापरतो, मोबाईल वापरतो आणि याच्या अतिवापरामुळे डोळ्याचे, पाठीचे आणि श्रवणाचे डोळे दुखतात, डोळे खराब होतात. त्याचप्रमाणे पाठीचे विकार होतात, मनोविकार होतात, एकलकोंडेपणा वाढतो. त्याचप्रमाणे आणखी काय होतं, तर दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते. काही वेळा ती माहिती आपल्याला गरजेची नसते पण ती माहिती मिळते आणि त्यामुळं त्या माहितीचा दुरुपयोग, लक्षात ठेवा, माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. आणखी काय होतं, तर प्रसारमाध्यमामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्यामुळं शारीरिक क्षमता, मैदानी खेळ, आपण फक्त टी व्हीच बघत बसतो, मोबाईलच बघत बसतो, त्याच्यामुळे व्यायाम करायचा राहून जातो, खेळायचं राहून जातं. त्यामुळं आपलं शरीर हे त्याची हालचाल व्यवस्थित न झाल्यामुळं निरोगी राहत नाही आणि त्याच्यामुळं आरोग्यावर परिणाम होतो. काय करावे बरे? आता एक प्रश्न विचारला आहे तुम्हाला, तुम्हीच विचार करा. 5व्या इयत्तेमध्ये शिकणारा आमोद शाळेतून घरी आला की काय करतोय? नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे, वेबसाईट पाहतोय. टी व्हीवरचे आवडते कार्यक्रम सुद्धा न चुकता पाहतोय. आईच्या मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते, झोप सुद्धा जास्त येते, त्याचं वजन सुद्धा खूप वाढलंय. बघा, हा आमोद आहे, त्याची आई आहे, समोर टेलिव्हिजन संच आहे. मग आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटते. ती कशी दूर होईल? तुम्ही वर्गामध्ये याच्यावर चर्चा करायची आहे. आणि लक्षात ठेवा, संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्यानं वापर करा. ही जी साधनं आहेत, मोबाईल असेल, टी व्ही असेल, रेडिओ असेल, याचा स्वतःच्या वेळेचं मॅनेजमेंट करून स्वतःची महत्त्वाची कामं पहिल्यांदा पहा आणि मग त्याचा वापर करा. त्याचा अतिरेक होणार नाही, त्याचा वापर जास्तीत जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. बघा, आपण या पाठामध्ये संदेशवहनाची वेगवेगळी साधनं पाहिलेली आहेत. त्याचप्रमाणे दृकश्राव्य संदेशवहन, दृक या शब्दाचा अर्थ आहे दिसणे. दृक या शब्दाचा अर्थ काय? दिसणे. आणि श्राव्य या शब्दाचा अर्थ आहे ऐकणे. ज्या साधनामध्ये दिसतं पण आणि ऐकलं पण जातं त्याला दृकश्राव्य म्हणायचं. मग दूरध्वनी आणि मोबाईलवरून इतरांशी बोलताना आपण एकमेकांना पाहू शकत नाही. दूरध्वनी म्हणजे टेलिफोन,
आणि मोबाईलवरनं बोलताना आपण एकमेकांना पाहू शकत नाही. माहिती प्रसारणाच्या नवीन तंत्रामुळे आता शक्य झाले. आता मात्र आपण व्हिडिओ कॉल करू शकतो आणि दृकश्राव्य संदेशवहन करू शकतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीशी संभाषण करताना आपण तिला पाहू शकतो. आपण काय शिकलो? तर संदेशवहन साधनांची ओळख. संदेशवहनाची साधनं आपण पाहिली. संदेशवहनाकरता अवकाश प्रक्षेपणाचे तंत्र आपण शिकलेलो आहोत. इनसॅट प्रणाली आपण शिकलो. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमाची साधनं कुठली आहेत हे शिकलो आणि प्रसारमाध्यमांचे फायदे व तोटे आपण शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा पाठ निश्चितपणे समजला असेल अशी मी आशा करतो आणि तुम्हाला अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.